काल आई तुझ्याशी वर नेमकं काय बोलायला आली होती? माझ्याशी माझ्याशी कुठे काय? प्रिया, आई जिन्यात घसरून खाली पडली. याचा अर्थ ती वर आली होती आणि वर फक्त तुझीच रूम आहे. हो, अरे हो, बरोबर. मावशी आली होती मला भेटायला. पण असं काही खास कारण नव्हतं. म्हणजे आम्ही असंच जनरल इकडचं तिकडचं बोललो, काही विशेष नाही. बरं मला एक सांग, काल आईनं तुला असं काही सांगितलं का की तिचं डोकं दुखतंय किंवा बरं वाटत नाहीये किंवा चक्कर येते वगैरे? असं अचानक जिन्यात असं काही सांडलं होतं का ज्याच्यावरून एखाद्याचा पाय घसरू शकेल? सत्यजित, तुला खरं सांगू का, गेले 2 दिवसापासून मावशीचं बीपी वर खाली होत आहे. तिनेच सांगितलं. काय? मग ही गोष्ट मला कोणी सांगितली का नाही? अरे आता एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुला... अगं पण एवढ्या छोट्याशा गोष्टीतनच ही मोठी गोष्ट उद्भवली ना प्रिया. तू मला फोन केलास परवा माझी खाली खुशाली विचारण्यासाठी, मग तेव्हा तू मला हे का नाही सांगितलंस? बरं ठीक आहे, ठीक आहे, माझीच चूक झाली या सगळ्यात. मी दोषी आहे, माझ्यामुळे झालं हे सगळं. हा, प्रिया, मी तुला दोष देत नाही, प्लीज समजून घे. माझं म्हणणं एवढंच आहे की कदाचित हे सगळं अवॉइड होऊ शकलं असतं. एनिवे, आय एम सॉरी. तू बस इकडे, मी आलो. चला ताई सर. अगं पण तू माझं ऐक तरी. नाही, बसा तुम्ही. आज मी तुमचं काय बी ऐकायची नाही. थोडं 2 घास खाऊन घ्या म्हणजे झालं. हे बघ, मला खरंच भूक नाहीये, तुम्हाला काहीच वाढू नकोस मीरा. अहो, भूक नाही कशी म्हणतायसा? काल धरणं काय बी खाल्लेलं नाही तुम्ही. नाही, नको ग, प्लीज. ताई साहेब, तुम्ही मला हवं तर ओरडा मारा, नाही तर कामावरून काढून टाका, पण थोडं माझं ऐका. तुम्ही मला ताई म्हणताय ना, मग माझं ऐका ना. 2 घास खाऊन घ्या. अहो, घरावर अशी परिस्थिती आली तर घरच्या बाईनं खमकी नको का राहायला? अहो, स्वतःसाठी नाही, पण पोटच्या बाळासाठी तरी घ्या. 2 घास खाऊन घ्या. आता कसं काही लागलं तर मला आवाज द्या, मी किचन मध्येच आहे. आता काय म्हणायचं याला? कशी लोक असतात ना, काय बोलायची सोयच नाही यांना. इथं कोणी जगो मर, हा आपल्याला काय त्याची. आम्ही आहोत शरम सांडी. आई, आई ग. आई, मीरा.
कोणाला फोन करायला लागणार. आई, तू उठ, उठ आधी. चल रूम मध्ये जाऊन आराम कर. उठ. सावकाश. आई अंबेचं नाव घे, जरा बरं वाटत. आई, ये सावकाश, सावकाश ग. आई का सावकाश. ये तशी नीच इकडं. पड ग बाई जरा. मी दागदरबाईला फोन लावते. हा हो. दागदरबाईला फोन लावून देतीस. आई, दागदरबाई. बरं झालं दागदर तुम्ही आलात. 2 क्षण मला कळलंच ना मी काय करू, म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्ही बरोबरच केलं, पण आता काहीच काळजीचं कारण नाही. डॉक्टर तुम्ही म्हणजे मंजिरीला काही? नो मिस्टर मुधोळकर, शी इज परफेक्टली ऑल राईट. अति स्ट्रेसमुळे थोडा त्रास झालाय इतकंच, बाकी काळजीचं काहीच कारण नाही. तुमच्या आत्याबाईंनी अगदी वेळेतच बोलवलं मला. मी चेकअप केलंय, ते आराम करतायत आतमध्ये. आणि हो मिस्टर मुधोळकर, मला आत्याबाईंकडनं कळलं सगळं. कशा आहेत शालिनीताई? ऍक्च्युली ती अजूनही कोमामध्येच आहे. ओ आय सी. नाही पण आमचा विश्वास आहे की ती लवकरात लवकर शुद्धीत येईल. हो हो, नक्कीच बऱ्या होतील त्या. चेकअपची पुढची डेट मी मिसेस मुधोळकरांना दिली आहे. त्या दिवशी तुम्ही त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन या. ओके. येते मी. आज जा, ती आराम करते. आते काय र? थँक्स. तू मला थँक्यू म्हणालास? अरे एवढासा वतास ना, तेव्हा चड्डी सुद्धा घालता यायची नाही. तुझी समधी कामं मीच केली आहे. चड्डी सुद्धा मीच घातली आहे तुला, तेव्हा नाही म्हणालास थँकू. आला मोठा थँकू म्हणणार. चल जा. पड तू. अहो, आई, आई ठीक आहे ना? ठीक आहे. तू आता फक्त तुझी काळजी घे मंजिरी. मंजिरी, मी कसं बसा या मोठ्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. आई अशी कोमा आता आणखीन काहीही सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यात. जर तुला आता काही झालं ना तर प्लीज स्वतःची काळजी घे. प्लीज. हे बघ, मला हे कळतंय की जे काही झालं हे तुझी खूप ओढाताण झाली, पण आता डॉक्टरही तेच सांगत होते की त्यांनी स्ट्रेस घेता कामा नाही. कळतंय का तुला? अहो नाही, माझी काहीच ओढाताण होत नाहीये. सगळं ठीक आहे आणि तुम्ही काळजी नका करू, मी सांभाळतेय स्वतःला. हा, मग आता त्या डॉक्टर त्यांचा वेळ जात नाही म्हणून इथे आल्या होत्या का? अहो तसं नाही. मला बघ मंजिरी, मी तुझ्यावर रागवत नाहीये, चिडत नाहीये. मला तुझी सगळी तगमग कळते, पण आता इथून पुढे प्लीज कुठल्याही प्रकारची हेळसांड होऊ देऊ नकोस. चल चल, खूप वेळ बसून राहिलेस, झोप आता. झोप बघू. चल चल.
काय निशा मॅडम, मस्त चहा वगैरे चाललाय. आमच्यासाठी पण बघा चहा कॉफी वगैरे काहीतरी. एक्सक्यूज मी, इथे तुझी सेवा करण्याचे मला वेगळे पैसे मिळत नाही. तू चांगला ठणठणीत बरा झालायस ना, मग स्वतःची कामं स्वतःच्या हाताने करायची. मी इथे ठेवलेली तुझी नोकर नाहीये. पैसे पैसे पैसे, तू काय सगळ्याच गोष्टी पैशात काउंट करतेस का ग? माणुसकी नावाचा काही प्रकार नाहीये तुझ्याकडे? तू बोलतोस माणुसकी बद्दल का? तुला आहे का माणुसकी? तुझी माणुसकी आहे ना, त्या मंजिरीला दाखव, मला नाही. कळलं? एक मिनिट, तिला इथे आणण्याचा काही संबंध नाही. कळलं? आणावा लागेल. जसे तुला मी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत ना, तसेच तुझे फालतू प्रश्न देखील मला आवडत नाहीत. कळलं? ओके चिल. सोनेरी केसांच्या देखण्यात आई, असंच बोलतो ना दादा तुला? हा बरं चला, आता कमीत कमी सोपवलेलं काम तरी करा. कुठलं? ठीक आहे, मंजिरीला फोन लाव. लाव ना. आशिष बरा नाहीये तोपर्यंत मंजिरीला फोन करत होतीस ना, मग आता आशिष बरा झाल्यानंतर आभार प्रदर्शन करायला तरी फोन नको करायला? ठीक आहे, लाव फोन. अगं लाव. हो ना. हॅलो, हॅलो. काय झालं? फोन का कट केला? अरे तो फोन काय? फोन तुझ्या आयटमने उचलला नव्हता, तिच्या नवऱ्याने उचलला होता, सत्यजित मुधोळकरने. मग काय फरक पडतोय? तो काय फोन मध्ये घुसून खाणार होता का तुला? बोलायचंच ना. तुला काय फरक पडतो रे? माझा जीव गेला असता. पहिलं सत्य आहे बघ. कोणाचं? मंजिरीचा. अगं मग बोल ना. हे बघ, मंजिरीचा असू नाही तर सत्यजितचा. तुला नसेल ना जमत, देख मी बोलतो. मी बोलते, तू गप्पा बस. गुड. हॅलो. कोण? नयना जाधव का? हो, मी नैना बोलतेय. तुम्ही आता फोन केला होता? हो, मीच फोन केला होता, पण चुकून कट झाला. बरं, मंजिरी आहे का? नाही म्हणजे मंजिरी आणि मी एकमेकींना खूप चांगलं ओळखतो. म्हणजे माझी मैत्रीण आहे ती, आणि माझं त्यांच्याकडे खूप महत्वाचं काम होतं ना, म्हणून फोन केला होता मी. सांगा ना, काय काम होतं? नाही, मी त्यांना नंतर फोन करते. हा, बाय बाय. नैना जाधव. मावशी, खूप चिवट निघालीस ग तू. मला वाटलं होतं नुसतं जिन्यावरनं ढकललं तरी पटकन जीव जाईल तुझा. मला जास्त कष्ट पडणार नाही, पण कसलं काय, तू तरीही वाचलीस. शेवटी सत्यजितचीच आई. एवढ्या तेवढ्यानं ऐकायची नाहीस ना. आता कोमात आहेस, पण उद्या परत उठून उभी राहिलीस तर मी काय करू? त्याआधी कसंही काहीही करून मला तुला संपवावंच लागेल. प्रिया, काय पाहतेस? काय नाही, बघ ना मावशीला.
बरं, डॉक्टरनी आईसाठी काही औषधं प्रिस्क्राईब केली आहेत. मी मेडिकलमध्ये जाऊन ती घेऊन येतो. तोपर्यंत तू आईजवळच थांब. आलोच. तू ये जा. ऐकलंस? आता तर गौरांग पण नाहीये, कुणीही नाही, फक्त तू आणि मी. मावशी, खूप वाईट आहे ना ग मी? माहितीये, खूप वाईट आहे. अगं पण काय करणार, युद्धात असं बनावंच लागतं. आजपर्यंत चांगुलपणाचे चांगले चटके सोसलेत मी. आता वाईट बनून बघू किती फायदा होतो ते. आणि तसंही म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं. आणि इथे तर तेच आहे. उलट इथे युद्धही आहे आणि प्रेमही. त्यामुळे माझ्यासाठी तरी तुला शहीद व्हावंच लागेल. मावशी प्लीज, होशील ना ग शहीद? चल सत्यजित, मी निघतो. आधी हॉस्पिटलला जाईन आणि मग तसाच पुढे ऑफिसला जाईन. तू वहिनींची काळजी घे. हो, काही वाटलं, कधी कसलीही मदत लागली मला फोन कर. आणि हो, ऑफिसची काळजी करू नकोस, मी सांभाळीन. तू असताना मला टेन्शन नाहीच आहे रे प्रियांका. टेन्शन आता फक्त मंजिरीच आहे. सत्यजित, होईल, सगळं व्यवस्थित होईल. चल, मी निघतो. विहंग, हा, मला एक सांग, तुला नयना जाधव म्हणून कोणी माहिती आहे का रे? नयना जाधव? नाही रे, का? सकाळी मंजिरीच्या फोनवर त्या मुलीचा फोन आला होता. मंजिरी झोपली होती म्हणून मी घेतला फोन. त्या मुलीनं तिचं नाव नयना जाधव असं सांगितलं. म्हणाले की ती मंजिरीची मैत्रीण आहे, पण मी मंजिरीच्या अशा कुठल्याच मैत्रिणीला ओळखत नाही. म्हटलं तुला कदाचित माहिती असेल, कदाचित मधुराने कधीतरी उल्लेख केला असेल म्हणून. नयना जाधव? वहिनी, त्या मुलीचं नाव काय सांगितलं तुम्ही? नयना जाधव. नाही रे, म्हणजे माझा आणि नयना जाधवचा काय संबंध ना, काही कारणच नाही. काय रे, बायकोला टेपा मारताना होतो तसा चेहरा करून काय बोलतोयस? सत्यजित, कम ऑन. मी मधुराशी कधी काही खोटं बोललोय का? सॉरी, मस्करी केली यार. एनिवे, काही गोष्टींच्या बाबतीत मस्करी करायची नसते. विसरलो होतो. सॉरी. चल, येतो. मागच्या वेळेला तुझ्या बाबतीत आमच्या मनात खूप गैरसमज झाले होते. त्याचा तुला खूप त्रास झाला, मनस्ताप झाला. त्याबद्दल खरं तर आम्हीच तुझी क्षमा मागायला हवी. आणि सत्य आला ना की तू एकटीनं नाही, आपण दोघे मिळून त्याच्याशी बोलूया.